नमस्कार महाराष्ट्र ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। आपण पाहताय महापालिकेचा महासंग्राम। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही उमेदवारांनी पैशांचं वाटप केल्याचे व्हिडिओ हे समोर आलेत, तर काही ठिकाणी राडा देखील झालेला आहे। डोंबिवलीतील तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा झालाय। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे। पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केलाय, तर या कारणावरून जोरदार राडा देखील झालाय। तर दुसरी घटना आहे वरळीमधून। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ हा अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी समोर आणला। ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढत आहेत आणि त्यांनीच हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। तर मुंबईतील वांद्रे प्रभाग क्रमांक 94 मध्ये देखील मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर पैसे वाटपाचा व्हिडिओ हा देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या प्रकरणी जावेद शेख यांनी तक्रार दाखल केली आहे आणि तक्रारीनंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मल नगर पोलिसांनी या घटनेची दखलही घेतलेली आहे। पुढची बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये देखील पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। प्रभाग 11 मधील अपक्ष उमेदवारानं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे।